त्याचबरोबर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष साहेबांना विनंती करतो त्यांनी पण व्यासपीठावरती यायचे आहे. आपल्या कार्याचे आपल्या या मंडळाचे सचिव संस्कृत साहेब त्यांना पण विनंती करतो. त्याचबरोबर आज ज्या आपल्याकडे प्रमुख वक्त्या आलेल्या आहेत आपल्या ताई प्रतिज्ञा प्रकाश डोंगरे त्यांना विनंती करतो त्यांनी पण व्यासपीठावरती यायचं आहे. मयकर ताई त्यांना घेऊनच घ्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपल्या महिला कार्याध्यक्षा सुप्तिका ताई मयकर यांना पण विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती बसावं. आपले उपाध्यक्ष माननीय नितीन मांजरेकर साहेबांना पण विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या विवाह मंडळाचं जे काम करतात त्याच्या प्रमुख आहेत मोरेस्कर ताईंना विनंती करतो त्यांनी पण व्यासपीठावरती यावं. कार्यक्रम छोट्या वेळेमध्ये आहे आणि लवकरात लवकर कार्यक्रम आटपता पण घ्यायचा आहे. त्यामुळे मी सर्व मान्यवर जास्त एक खुर्ची का ना एक खुर्ची घातली सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपण सर्वांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपले कार्याध्यक्ष महिलांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन सर्वप्रथम करण्यासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर घेतो. सर थोडं तर फिरवा या साईडला. इकडे आहे ना बॅनर आहे ना, फिरवा सर. टाळ्या वाजवा. कसं आलं लाईट बरं जल झालं ब्राईटनेस आपण वाढवू.
मान्यवरांना विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावरती बसून घ्यावं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे आजच्या ज्या कार्यक्रमाला आपल्याकडे ज्या प्रमुख पाहुण्या उपस्थित आहेत त्या प्रकाश रुमडे या लेखिका आहेत. अनेक जागेवर अनेक गोष्टींवरती ते दोन्ही व्याख्यान देत असतात. मागे त्यांच्या काही पुस्तकं प्रकाशित आहेत. माइंडसेट अनस्किल्ड दिलीप या पुस्तकांचे लेखक आहेत. कंपनी सेक्रेटरी म्हणून त्या अनेक जागेवरती काम पण केलेलं आहे. वुमन इकॉनॉमिक फोरमकडून त्यांना आयकॉन वुमन म्हणून एक पुरस्कार 2022 आणि 2025ला मिळाला आहे. त्यामध्ये सर्व भंडारी समाजाच्या वतीने त्यांचं खूप स्वागत करतो. अनेक त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि त्यांच्याकडे एक अशा ज्वलंत अशी ज्योत पेटली आहे. धडधडतं त्यांचं वक्तृत्व आहे. सत्य, धैर्य आणि न्यायाच्या प्रकाशाने ते अनेक महिलांना प्रज्वलित करतात की त्यांनी स्वतःच्या पायावरती कसं उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक एक मुलीच्या माइंडमध्ये म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू असतात. काही चांगले विचार असतात, काही वाईट असतात. परंतु ते वाईट विचार काढण्याचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यावरती पण त्या प्रख्यात चांगल्या प्रकारचं माइंडसेट ते सर्वांचं करतात. अशा ताईंना पुष्पगुच्छ देऊन मयेकर ताईंना विनंती पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि आपल्या भंडारी समाजातल्या महिलांनी असेच कुठे ना कुठे प्रावीण्य मिळवून चांगले यश संपादन करायला पाहिजे आणि प्रत्येकाचा सत्कार हा वसई तालुका नक्कीच करेल. आताच मयेकर ताईंनी आणि मोरजकर ताईंनी त्यांचा शाळा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. मी आपले माननीय आपल्या संस्थेचे प्रवक्ते यांना मी विनंती करेन की अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. या हो काका या. माईक नाही हा आवाज पोचत नाही. त्याचबरोबर कार्याध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी मी महाकाळ सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. शेविस्कर साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सचिवांचं स्वागत करावं. आचरेकर साहेब या. मी पण या. आचरेकर साहेबांना उपाध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो. थोडे इकडे बघा. आपल्याकडे अनेक वर्षापासून आपल्या समाजासाठी दरडीचं काम करणारे राखी ठाकूर या आपल्याकडे कमिटीमध्ये पण बरेच वर्ष काम केलं होतं आणि आता ह्या कार्यक्रमासाठी ते सीट झालेले आहे सुरतला, तरी पण ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याकडे उपस्थित राहिले. तर मोरजकर त्यांना विनंती करायची. त्याचबरोबर कनिष्ठ ताईंना विनंती करेन तर मोरजकर ताईंना पुष्पगुच्छ स्वागत करा.
लागेल. त्यामुळे स्तुती सुमनानेच आपलं सर्वांचं मी इथूनच स्टेजवरून सर्वांचं भंडारी समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व भगिनींना आपण जसे आवर्जून या हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित राहतात. अनेक भंडारी समाजाच्या आपल्या वसई तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी कार्यक्रम आपण करत असतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहोत. मी एक नाव नाही घेतलं होतं. आपल्या सर्वांना माहीत असेल गेल्या 1 वर्ष आपण दुःखातच होतो. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संतोष टेंभुलकर दादा यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांनी एक छोटंसं रोप लावलं होतं आणि आज एवढा मोठा वटवृक्षासारखं अखंड वसई तालुक्यामध्ये आपण भंडारी समाज बसवलेला आणि त्या पद्धतीनेच आपण चांगल्या प्रकारचं आज भंडारी समाजाचं काम चांगलं करत आहोत. भंडारी समाज खाली नुसतं हळदी कुंकू काही इतर गोष्टी करत नाही, तर आपण सर्व महिलांसाठी जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून पण चांगल्या प्रकारचं कार्य आज वसई तालुक्यामध्ये करत आहोत. चांगल्या प्रकारचे कार्यरत बचत गट आहेत. ताई पण वेळोवेळी जाऊन सगळ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं करत असतात आणि नवीन पण असे बचत गट आज उदयाला आलेले आहेत आणि नक्कीच ते चांगल्या प्रकारचं काम करतील. त्याचबरोबर आपण महिलांसाठी पैठणीचा खेळ पण कार्यक्रम आयोजित करतो आणि चांगल्या प्रकारचा तो पण कार्यक्रमाला यश मिळतो. वर्धापन दिनाच्या माध्यमातून आपण सर्वांना एकत्र करून नवीन मुळती कशा व्हावेत. मुळात माहिती आहे का, वर्धापन दिनाला आपण फक्त एकटे येतो. आपला परिवार फार येणं गरजेचं आहे तिकडे. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्या भंडारी समाजाकडे आपली मुलं बाळं जी आहेत त्यांची ओळख प्रत्येकावर होणं फार गरजेचं आहे. हा एक उद्दिष्ट असतो. म्हणून सर्व फॅमिलीने या वर्धापन दिनासाठी यावं असं मी सर्वांना सांगतो. त्याचबरोबर आपण शैक्षणिक माध्यमातून मुलांचा गुणगौरव जे असतात 10वी 12वी किंवा इतर जी मुलं प्रावीण्य मिळतात त्या लोकांचा आपण प्रत्येक वर्षी सत्कार हा कार्यक्रम करत असतो. आज वेळ फार पुष्कळ कमी आहे. अनेक गोष्टींवरती बोलायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला हॉस्पिटल शॉर्ट पिरियडमध्ये मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आज झालेला आहे. पण आपल्याकडे खरोखरच ज्यांची मी स्तुती करणार नाही, त्यांच्या मार्गदर्शनातून तुमच्या लक्षात येईल खरोखरच एक महिला इतिहास बनवू शकते. अशा आपल्याकडे ताई प्रतिज्ञा रोंडेताई आज उपस्थित आहेत. तर जास्त वेळ लावता मी त्यांना सांगेन की आपण मुलाचं मार्गदर्शन माझ्या भगिनींना करावं, जेणेकरून त्यांच्या परिवारामध्ये आणि आपल्या भंडारी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा उदय होईल आणि अशा महिला तुमच्यासारख्या निर्माण होतील. आणि त्यांना जर कधी गरज लागेल तुमची तर नक्कीच तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला तर गरज लागेल तर तुम्हाला संपर्क करतील आणि ज्या वाटेवरती अडतील ते तुम्ही त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. कारण हा छोटा अवॉर्ड त्यांना मिळालेला नाही. लक्षात ठेवा वुमन. तर या आव्हानाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे, महिलांना सपोर्ट बनवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे वाटचाल करायला पाहिजे हे आज मुलाचं मार्गदर्शन तुम्हाला त्यांनी वेळात वेळ काढून ते आलेले आहे आणि ते तुम्ही थोड्या वेळात शांततेने ऐकाल अशी मी सर्वांना विनंती करतो. काहींना विनंती करतो तुम्ही मार्गदर्शन करावं. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय का? अगदी खणखणीत येतोय. सर्वप्रथम संस्थेचे सगळेच मान्यवर, मी सगळ्यांची नावं नाही घेणार आणि इथे तुम्ही सगळ्या बसलेल्या महिला मंडळ, सगळ्यात पहिलं तुम्ही सगळ्या खूप छान दिसत आहात आणि त्यासाठी खूप कौतुक. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात कारण मी समजू शकते की आपला दिवस सकाळी एक घोट चहाचा कप तो घेता घेता आपला जो दिवस चालू होतो तो चहाचा कप आहे ना संपतच नाही. तो एकदा इथे जातो, एक काम करतो, एकदा तिथे जातो, दुसरं काम करतो, एकदा तिथे जातो, तिसरं काम करतो. पण त्या ह्याच्यातून पण ना इतकी सक्षमता असून देखील मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर मला प्रामाणिकपणे हवं. आज जर इथे फक्त व्याख्यानाचा कार्यक्रम असता, हळदी कुंकू नसतं, तर कोण आलं असतं? मग आपलं अस्तित्व फक्त हळदी कुंकूसाठी आहे का? आपलं अस्तित्व फक्त पैठणीच्या खेळापर्यंत आहे का? नाही. त्या पलीकडे आपलं
एवढं पेन एका स्त्रीला एका नवनिर्मितीसाठी द्यावं लागतं. म्हणजे इतक्या प्रचंड वेदनेतून ती जात असते आणि त्या तेवढं करून सुद्धा ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या अंती आपल्या मनात एक शंका येते की मी हा शर्ट व्यवस्थित नाही धुतला म्हणजे आय एम नथिंग, मला हे काम नीट येत नाहीये का, किंवा मी पर्टिक्युलर घरात साफसफाई नाही ठेवत आहे तर मला हे काम येत नाही आहे का. तर छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण स्वतःलाच जज करत असतो आणि फक्त किचनमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन मला कुठेतरी 26 तास पाहिजे हे आपण स्वतःलाच सांगत असतो. आपण स्वतःलाच मनात हे बिंबवत असतो की माझ्याशिवाय माझा नवरा काम नाही करणार, माझ्याशिवाय माझ्या मुलाला जेवण नाही मिळणार, माझ्याशिवाय माझी मुलगी तिचं स्वतःचं काम नाही करणार, किंवा माझी मुलगी जॉबला जाते, ती जॉब करून येते, मग तिला ऐकतं मला जेवायला द्यायला पाहिजे, हे आपल्या मनात येतं. आणि ही कुठेतरी जी न्यूनगंडाची भावना आहे ना, ती आजच्या पिढीला तुमच्या सगळ्यांवर हावी होण्यास प्रवृत्त करते की माझे बाबा माझं ऐकतायत, माझी आई माझं ऐकते आहे, आणि त्यांच्या मनात ही भावना पण येते की न ऐकून सांगेन कोणाला. आज आपण अगदी ती आई सुद्धा असली ना तरी आपण आपल्या मुलांना ओरडायला घाबरतो, कारण आपण समाजात बघतो आहोत की मुलं, विद्यार्थी किंवा टीनेजर्स कोणत्या प्रकारचे स्टेप्स घेत आहेत. जरा काही ओरडले तर गोष्टी सुसायडलपर्यंत जात आहेत, डिप्रेशनपर्यंत जात आहेत, किंवा आपल्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स नाही मिळाले तरी सुद्धा ते शांत शांत बसतात. ह्याचं मूळच आहे की आपणच त्यांना हे सांगतो आहे की तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, तुला चांगली डिग्री मिळायला पाहिजे, तुला पुढे जाऊन चांगलं एक करिअर घडवायला पाहिजे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आहे ना, आपण जेव्हा त्यांना सांगू की तुझी डिग्री, त्या डिग्रीला काही महत्त्व नाहीये, तुझे मार्क्स हे इम्पॉर्टंट नाहीये, तू तुझ्या आचारांनी, तुझ्या विचारांनी, तुझ्या चांगुलपणाने, तुझ्यात असलेले जे प्रेम, सद्बुद्धी, सद्भावना, दुसऱ्यांना सन्मान देण्याची जी तुझी जिद्द आहे त्याला तू किती सक्षम आहेस. एक माणूस म्हणून आपण आपल्या मुलांना घडवतो का. काल मी एक टीचर आणि स्टुडंट्सचा असा संवाद घेतलेला आणि तिथे बहुतेक टीचरांच्या या समस्या होत्या की सगळे पालक आमच्यावर डिपेंड आहेत. आता मला सांगा, जर ते प्रोडक्ट तुमचं आहे, कंपनी तुम्ही आहात, तर त्या कंपनीच्या प्रोडक्टची रिस्पॉन्सिबिलिटी ही दुसरी कंपनी कशी काय घेईल. जेव्हा एखादी कंपनी एक प्रोडक्ट निर्माण करते, ते प्रोडक्ट चांगलं आहे, वाईट आहे किंवा चांगलं निघालं तर त्याचं अजून ब्रँडिंग कसं करायचं, त्या प्रोडक्टला एक चांगल्या टप्प्यावर कसं न्यायचं, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी सर्वतः कंपनीवर असते, त्या प्रोडक्टवर नसते किंवा समाजावर नसते किंवा ग्राहकांवर नसते. आणि जर ते प्रोडक्ट अनावधानाने किंवा आपल्या दुर्भाग्याने जर ते प्रोडक्ट खराब निघालं, त्या प्रोडक्टवर परत काम करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण ॲज अ कंपनी कोणावर असते. मग आपल्या मुलांना कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीवर सोपवणं हे खरंच योग्य आहे का. आज समाजामध्ये ट्युशन्स वाढले आहेत. आज मी विनंती करेन ते फॉर्म्स वगैरे सध्या बाजूला ठेवा आणि पूर्णतः नेक्स्ट 40 मिनिटं लक्ष माझ्याकडे असावं, कारण मी खूप काही
कदाचित तुम्हा एकमेकींना पण तुमच्या मुलांसमोर मांडणं नाही जमत, कारण कसं बोलायचं, काय बोलायचं, किंवा आम्ही बोललेलं आमच्या मुलांना कितपत समजेल किंवा आम्ही ते कसं समजावू, तो हा विषय आहे. तर इथे मी आज तुमच्यामधला आणि तुमच्या मुलांमधला एक दुवा बनून आलेली आहे. आणि हे सगळं सुरू करण्याआधी मी माझी थोडीशी ओळख करून देते. सरांनी तर छोटीशी ओळख करून दिली आहे. मी प्रतिज्ञा प्रणाली प्रकाश रुमडे. मी प्रोफेशनली कंपनी सेक्रेटरी आहे आणि लास्ट 15 वर्षापासून मुंबईच्या रिनॉल्ड रिअल इस्टेटसोबत मी कार्यरत आहे. असे 10 रिअल इस्टेट आहेत, त्यांच्यासोबत मी प्रायव्हेटली काम करते. माझी तज्ञ नावाची एक बिझनेस कन्सल्टन्सी आहे, त्याचं टर्नओव्हर 50 लाख आहे. मी आज 10 मुलांना अडॉप्ट केलं आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या सगळ्याच आरोग्याचा, त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंटचा सगळा खर्च मी करते आहे. आता इतपत मजल मारण्यासाठी मी का हे पाऊल उचललं? आज मी पहिल्यांदाच भंडारी समाजाच्या लोकांसमोर आहे. भंडारी असून सुद्धा मी मारवाडी समाजासमोर गेले आहे, मी मराठा समाजासमोर गेले आहे, मी ओबीसी जे एकदम वेगळे ओबीसी आहेत भंडारी सोडून त्या समाजासमोर गेले आहे, मी जैन लोकांसमोर माझी व्याख्याने दिली आहे. पण आपल्याच समाजाच्या लोकांसमोर मला माझं व्याख्यान मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी असं होतं ना की आपण इतर समाजात खूप आपली वाहवा करतो, पण कधी कधी आपल्याच समाजातले लोक आपल्यालाच मदत नाही करत. आपल्याच समाजातले लोक असे असतात, अरे हा पुढे जातोय, नाही जायला पाहिजे कारण मला पुढे जायचं, ही पुढे जाते, नाही जायचं कारण मला पुढे जायचं, अरे हिचं सगळं वाहवा का करतायत, माझं पण जायला पाहिजे, अरे ही प्रत्येक काम स्वतःवरच का घेते, काय आहे तिचा स्वार्थ. हे सगळे विचार आपल्या मनात सतत चालू असतात. आणि हे केव्हा चालू असतात माहिती आहे? जेव्हा हे खाली असतं, जेव्हा हे आपण चांगल्या कामासाठी कार्यरत ठेवत असतो, तेव्हा आपल्याला असे विचार मुळीच येत नाही. आपण यशस्वी आहोत किंवा आपण खूप मोठं काम केलेलं आहे ह्याची दिवंडी पिटवणं किंवा ह्याचा खूप बाऊ करणं, ती वेळ तेव्हाच येते जेव्हा आपण काही केलेलं नसेल. कारण सुखी असणं किंवा सक्सेसफुल असणं हे दाखवणं म्हणजेच मुळात आपण नाही आहोत. कारण जो सुखी असतो, जो सक्सेसफुल असतो, त्याला दाखवण्याची वेळ नाही येत की मी सुखी आहे, मी सक्सेसफुल आहे. तर हे तुमच्या मुलांच्या मनात बिंबवणं फार गरजेचं आहे. कारण आज सोशल मीडियावर जो बँकरप्ट आहे ना, तोही असं दाखवतोय की मी खूप रिच आहे आणि त्या बहिरुपाला भुलून आपली मुलं इन्स्टंट सक्सेसच्या मागे जात आहेत आणि ते फार भयानक आहे. आयुष्यात इथे तुम्ही बरेच जण आहात, इन्स्टंट सक्सेस कुणालाच मिळालेलं नाहीये. म्हणजे माझ्याही पेक्षा आयुष्याचा खूप मोठा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे. इन्स्टंट सक्सेस असं काहीच नसतं आणि हे तुमच्या मुलांच्या मनात बिंबवणं फार गरजेचं आहे. आज पॉलिटिकली सगळेच अगदी युवा पिढी पण कार्यकर्ता बनायला उद्युक्त आहे. सॉरी इथे कोणी पॉलिटिकली असेल तर, पण ही सत्य परिस्थिती आहे. पण जेव्हा नेता उठून जातो तेव्हा त्या कार्यकर्त्यांची काय अवस्था असते हे प्रत्येकाला इथे माहिती आहे, त्याला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे आपण समाजात कसं वागायला पाहिजे, आपण समाजापुढे आपली कोणी रिस्पेक्ट नाही करत असेल, आपल्याला कोणी एक स्थान नसेल देत, तर ते स्थान आपल्याला स्वतःलाच निर्माण करावं लागतं. कुणी नाही म्हणणार आपल्याला की तू ये, ही खुर्ची घे आणि बस. अगदी इथेही कुणीच नाही म्हणणार की मी उठते माझी खुर्ची घे किंवा मी ह्या पदावरून उठतो माझी खुर्ची घे. आपल्याला आपली खुर्ची घेऊन जाऊन आपल्याला तिथे स्थान आपलं निर्माण करायला पाहिजे. आज आम्ही माझ्या दोन्ही भावांसाठी पण लग्नाची स्थळं बघत आहोत आणि त्या अनुषंगाने मला हे आवर्जून सांगायला आवडेल की
त्याच्या आधी मी काही प्रश्न विचारते की तिथे किती महिला आहेत किंवा किती पुरुष आहेत जे 3 दिवसापेक्षा जास्त उपाशी राहिले आहेत? आहे कोणी इथे? कशा संदर्भात? ओके, ओके. काही परिस्थिती निर्माण झाली आहे का एकदम अनुकूल तुमच्या आयुष्यामध्ये? काही पर्सनल परिस्थिती ज्याच्यामुळे तुम्हाला उपाशी लावू लागत आहे? फक्त आमरण होते. किती जण असे आहेत की जे 4 ते 5 दिवस रस्त्यावर राहिलेले आहेत? आज तुमच्या समोर तुमच्याच समाजातली एक मुलगी उभी आहे. तिला काही लोकांनी इतपत खाली घसरवलं की एक कंपनी सेक्रेटरी 1.5 लाख जॉब देणारी सगळ्या NGOशी तिचा संपर्क असणारी मुलगी 50 दिवस रस्त्यावर राहिलेली आहे. 50 दिवस गोरेगाव आणि जेवायला अन्न नाही, पैसे नाही. एका मुलीची अशी अवस्था जी शिकलेली आहे, जी खूप कमावती आहे, तिच्याकडून जॉब मिळवून घेतला नंतर आणि तिला आयुष्यात काहीच करता नाही. एक दिवस माझ्या आयुष्यात असा आलेला, अबेरा मॉलच्या खाली एक डेस्क ठेवलेला होता. तिकडे एक मॅगडीचा पुतळा होता आणि त्या पुतळ्यासोबत मी रोज बोलायचे. कारण माझी ती मानसिक अवस्थाच नव्हती की मी माणसांशी जाऊन बोलावं, कारण मला माणसांची इतकी भीती वाटत होती. मी जर रात्री रस्त्यावर फिरत असली तर मी भूतांशी बोलेल, पण मला त्या माणसांची भीती वाटत होती की इतकी भयानक माणसं मी बघितलेली माझ्या आयुष्यात. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने मला पैसे पाठवलेले की तू काहीतरी खा, कारण तुझं जिवंत असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी तेव्हा जे खायला घेतलेलं आणि ते मी खात असताना रस्त्यावरची मुलं आली आणि माझ्याकडे मागू लागली. आता माझ्याकडे 2 पर्याय होते, एक तर परत त्या दिवशी उपाशी राहायचं किंवा त्या रस्त्यावरच्या मुलांना ते द्यायचं. पण एक मी समाजाचा देणं लागते त्या परिस्थितीत मेसेज सांगा, मी काही समाजाचं देणं लागते. आणि माझ्यावर तेव्हा बहुतेक NGO मधली छोटी छोटी मुलं अवलंबून होती आणि मी माझ्या आयुष्यातले तिथपर्यंत 20-25 दिवस असेच वाया घालवलेले, काही सोपड लोकांना घाबरून. आणि ते मी वडापाव त्यांना दिले. दुसऱ्या दिवशी मी जे काही खायला घेतलेलं ते मी बिल्डिंगच्या स्टेअरकेसच्या खाली लपून खाल्लं. आयुष्यातला हा पहिला आणि शेवटचा दिवस माझा होता की मी असं काहीतरी केलं. मी घरी फोन केला. मी एकटी राहते, मी माझ्या आईवडिलांकडे नाही राहत. माझ्या आईवडिलांचा सगळा खर्च मी करते, पण मी एक स्वतःलाच सांगितलं की मी त्यांच्याकडे नाही राहणार, मी एकटी राहील. कारण जेव्हा एक मुलगी घर सोडून जाते तेव्हा तिचं एक वेगळं अस्तित्व असतं आणि हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला या समाजानेच दिला की तू एकटी नाही आहेस, भरपूर सारे जण आहेत. आज आपण म्हणतो की महिलांना सगळे कायदे आहेत महिलांच्या बाजूने. आज बहुतेक महिला बचत गट, बहुतेक NGO किंवा बहुतेक पतपेढी महिलांना खूप सारं आर्थिक स्वातंत्र्य देऊ पाहतात, पण आपण ते घ्यायला दोन्ही हातांनी कितपत पुढे आहोत? आपण या सगळ्या ज्या काही आपल्याला सुविधा समाज देत आहे किंवा एक शासन म्हणून सगळेजण देत आहेत, त्या सुविधा घ्यायला आपण किती पुढाकार घेतो? की आपण म्हणतो की अरे जाऊ दे, नंतरचं नंतर बघू. पण लक्षात ठेवा, ह्या सगळ्या सुविधा, हे सगळे आर्थिक जे हेल्प आहे तुम्हाला शासन देत आहे, त्याचा आज जर तुम्ही वापर नाही केला तर येणाऱ्या पिढीला ते कळणार नाही. कारण आज सगळी येणारी पिढी प्रायव्हेट सेक्टरकडे वळते आहे आणि प्रायव्हेट सेक्टरकडे हे सगळं काहीच नसतं. शासनाच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत, शासनाचे जे सगळे नियम आहेत ते प्रायव्हेट सेक्टरला लागू होत नाही. आजची मुलं जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये
त्याच्यामधून बाहेर येऊन जॉब न करता घरी बसली तर त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं, एन्झायटी वाढते, मी काहीच नाही आहे ही भावना मनात निर्माण होते. आणि त्यानंतर एक अंतिम टप्पा येतो तो सुसायडलचा. कारण कोणताही व्यक्ती, कोणतीही महिला, कोणतीही मुलगी, कोणताही मुलगा, कोणताही माणूस सुसाईड लगेच करत नाही. आणि आपण जेव्हा अशा माणसांना बघतो की जे खरंच त्रासलेले आहेत, जे खरंच डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याशी आपण त्यांना जर काही फायनान्शियल जरी मदत करत नसलो ना तरी ॲटलिस्ट 2 शब्द प्रेमाचे बोलू शकतो की काय झालं आहे, मी तुझं ऐकून जायला तयार आहे, पण इथे काय ना आपली हे बंद झालं आहे आणि हे चालू आहे फक्त की आधी माझं आहे. कारण माझ्याकडे सांगायला भरपूर आहे आणि माझ्याकडे तुझ्यापेक्षाही जास्त प्रॉब्लेम्स आहेत. त्याआधी तू माझे प्रॉब्लेम्स ऐक आणि मग मी तुझे प्रॉब्लेम्स ऐकते. पण त्याचे प्रॉब्लेम्स ऐकल्यानंतर आपले प्रॉब्लेम्स ऐकायला कोणी असतं का? किंवा आपले प्रॉब्लेम्स सांगून झाल्यानंतर आपण समोरच्याचे प्रॉब्लेम्स ऐकतो का? मुळीच नाही ऐकत. तर त्याच्यासाठी एक आपण या समाजाचा भाग, फक्त भंडारी समाजाचा भाग नाही, पण आपण या संपूर्ण मानव जातीच्या समाजाचा एक भाग आहोत. आणि ती जाणीव मला त्या परिस्थितीने करून दिली. मी जेव्हा कोर्टात बघत होती न शिकलेल्या स्त्रियांना, न शिकलेल्या मुलींना, अगदी 16-16 वर्षाच्या मुली, त्यांना घरच्यांनी टाकून दिलेलं असतं आणि त्या तिकडे येत आहेत आणि त्या लढत आहेत आणि वकील कसे त्यांना मिसगाईड करतायत. इथे कोणी वकील असेल तर सॉरी, पण ही रियालिटी आहे. ते वकील त्यांना कसे मिसगाईड करत आहेत. NGOज आहेत जे सो कॉल्ड चांगल्या कामाच्या नावावर चालत आहेत, पण तिथे कशी कामं चाललेली आहेत तेही या प्रतिज्ञा रुमडेने बघितलं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या मुलींसाठी माझा एक महत्त्वाचा मेसेज आहे. आयुष्यात आपल्या आई वडिलांशिवाय कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. तिची कितीही जिगरी मैत्रीण असू दे, त्या मैत्रिणीला तुम्ही कितीही ओळखत असू द्या, किंवा तुमच्या मुलांचा कितीही जिगरी यार असू दे, त्या फ्रेंडला तुम्ही कितीही चांगले ओळखू द्या, तुमच्या मुलांना, मुलींना तुमच्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या कोणावरही विश्वास ठेवायला सांगू नका. कारण ते कितपत कोणत्या थराला जाऊन त्यांना फसवतील तुम्हाला नाही माहिती. आणि असं प्रचलित वाक्य आहे की शिवाजी महाराज जन्मावे ते दुसऱ्यांच्या घरात. आपल्या घरात तसे काही नाही द्यायला पाहिजे. कारण आपल्या घरातली मुलगी किंवा आपल्या घरातला मुलगा जर बाहेर जाऊन काही करू इच्छित असेल तर त्याला सर्वप्रथम अडवणारे आपण असतो. सर्वप्रथम अडवणारे आपणच असतो. तुला हे झेपेल का? तुला हे जमेल का? याच्या पुढे जो खर्च लागेल तो होईल का? जेव्हा माझ्या आयुष्यात ती खडतर परिस्थिती आलेली, माझ्या आईबाबांनी मला सांगितलं की तू कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. त्यांनी कोणत्याच समाजाचा विचार नाही केला की माझ्या मुलीसोबत हे घडलं आहे तर आम्हाला समाज काय बोलेल. त्यांनी फक्त आणि फक्त माझा विचार केला. त्यांनी फक्त त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा विचार केला. आणि म्हणून आज ही कंपनी सेक्रेटरी, एक 50 लाख टर्नओव्हर असलेली कंपनीची मालकीण, 10 मुलांना अडॉप्ट केलेली मुलगी, संपूर्ण महाराष्ट्रभर 50 ते 60 NGOशी संपर्क असलेली ही मुलगी तुमच्या समोर उभी आहे. त्यावेळेला जर माझ्या आईवडिलांनी मला खाली खेचलं असतं की नाही तू समाजापुढे नको जाऊ, आमची बदनामी होईल, तू समाजापुढे गेली तर आम्हाला काय वाटेल. आज जर मी हा न्यूनगंड बाळगून आले असते की अरे ह्याच समाजामध्ये माझ्या भावासाठी मी लग्नाचा बायोडेटा दिला आहे, आज जर मी त्या समाजाकडे गेली तर त्याला मुलगी कोण देणार. तिची नणंद डिवोर्सला आहे म्हणून, तिच्या नंदेवर अशी परिस्थिती आली आहे म्हणून त्याला मुलगी कोण देणार. माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावांनी असा विचार कधीच केला नाही. आणि आज मला हे सांगायला फार अभिमान वाटतो, जितकं मी कमवते तितकेच माझे भाऊ कमवतात,
जितकं मी काम करते चपात्यांपासून कपडे धुण्यापर्यंत तेवढी सगळी कामं माझे दोन्ही भाऊ करतात. कारण माझ्या आई वडिलांनी ही जी इक्वॅलिटी आहे ती घरातून आणली आहे. आपण जेव्हा इक्वॅलिटी वुमन एम्पॉवरमेंटसाठी लढत असतो तर ती इक्वॅलिटी ते एम्पॉवरमेंट तुमच्या हातात आहे. ते पाठीमागे बसलेत पुढे बसलेत ह्यांच्या हातात नाही आहे. ती तुमच्याच हातातून येते आणि ती तुमच्या हातातून तुमच्या बुद्धीतून तुमच्या डोक्यातून ती त्यांच्याकडे जाते. ते फार नंतर येतात. आधी आपणच आपल्या एकमेकींशी चांगलं वागणं फार गरजेचं आहे. आधी आपणच आपल्या एकमेकींना समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्यामध्येच वाद असतात आणि आपल्यामधले वाद जेव्हा सांभाळता नाही येत ना तेव्हा त्यांना मध्ये यावं लागतं. सासू सुना नणंद भाऊजाई किंवा इतर काही ज्या काही महिलांचे रिलेशन्स असतील ते रिलेशन्स ते वाद जेव्हा टोकाला जातात ना तेव्हा हे लोक मध्ये पडतात. तर ते जर वादच नाही झाले त्या लोकांना मध्ये पडण्याची गरजच नाही. आणि इक्वॅलिटी एम्पॉवरमेंट हे फक्त हळदी कुंकवासाठी समर्पित न राहता ते आपल्या फायनान्शियल सिक्युरिटीसाठी आपल्या मुलींच्या आयुष्यासाठी त्यांच्या करिअरसाठी अंमलात आणणं गरजेचं आहे. आज मी मुलींनाही सिगारेट पिताना बघते. आज मी मुलींनाही सो कॉल्ड कूलनेसच्या नावावर ड्रिंक्स करताना बघते आहे. आणि इथे त्या तोंड वर करून बोलतात की आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे आहे. पण ही इक्वॅलिटी ह्या वाईट गोष्टीतून न आणता जर ती चांगल्या गोष्टीतून आणली की आम्हालाही संस्थेमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आम्हालाही स्थान पाहिजे. आम्हालाही पुरुषांसारखाच एक हाय डिग्रीचा जॉब करता यायला पाहिजे. आम्हालाही रात्री 10, 12, 1 वाजता रस्त्यावर निर्भयपणे फिरता आलं पाहिजे. पण हे कधी होणार माहिती आहे? जेव्हा ते आपण ठरवणार, जेव्हा आपण शहाणे होणार, जेव्हा आपण प्रत्येक निर्णय समयसूचकतेने प्रसंगावधान राखून घेणार. आज जेव्हा स्वारगेटला किंवा साताऱ्याच्या बसस्टॉपवर पण मुलींवर जो अमानुष हल्ला होतो आहे त्यामध्ये सरळ सरळ दिसून येत आहे की ऑलरेडी कोणी तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे ते झालं आहे. प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलीस कार्यरत आहे. प्रत्येक ठिकाणी अशी काही दुकानं आहेत जी वर्षानुवर्ष चालू आहेत तिथे. तर माझा हा प्रश्न आहे की त्या एक्झॅक्ट ऑथॉरिटीकडे न जाता किंवा ते जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे न जाता आपण त्या स्थानकामध्ये असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला आपल्याला कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे हे का विचारायचं? का आपण कोणत्याही अनोळखी महिलेवर आणि माणसावर, पुरुषावर का विश्वास ठेवायचा? हे सगळे उदाहरण तुम्ही तुमच्या मुलीशी अगदी प्रामाणिकपणे, स्वच्छतेने आणि मोकळेपणाने बोलणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन ह्या घटना थांबतील. आज मी जगभर फिरते पण आज मी एकटी राहते. आज मी एकटी प्रवास करते पण आजपर्यंत मला कधीच कोणी डिवोर्स म्हणून हिणवलं नाही. आजपर्यंत माझा कोणीच अपमान केला नाही. आजपर्यंत मला कुणीच खालच्या थराला जाऊन फसवण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न केला नाही. मी म्हणेन हिंमत केली नाही. ते कुठून येतं? ते इथून येतं. कारण मी दुसऱ्यांना मला कसं वागवू देणार हे मी ठरवणार. हे दुसऱ्या माणसं नाही ठरवणार की तुम्ही माझ्याशी कसं वागायचं. हे मी ठरवणार की तुम्ही माझ्याशी कसं वागायचं. आणि जर तुम्ही माझ्याशी नीट वागत नसाल तर मी तिथून जायला कधीही तत्पर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा काही असे कार्यक्रम होत असतील तेव्हा मीच नाही पण माझ्यासारखे बरेच माझ्यापेक्षाही मोठे व्याख्याते आहेत, कायदेतज्ञ आहेत, त्यांनाही बोलवण्यात यावं त्यांच्याकडूनही. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा असे काही उपक्रम राबवले जातील, जसं सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या फॅमिलीलाही घेऊन या, तर हळदी कुंकू हा फक्त
बायकांचा समारंभ असला तरी तुम्ही तुमच्या मुलींनाही इथे येऊ द्या, त्यांनाही एक समाजाचा पार्ट होऊ द्या. मी समजू शकते की आजच्या मुलींना जर तुम्ही सांगितलं की मला जायचं आहे माझ्याबरोबर चल हळदी कुंकवाला, तिला हा सो कॉल्ड ट्रेडिशनल कार्यक्रम वाटेल. पण मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा नवीन पिढीला हाताला धरून जेव्हा हे सगळे कार्यक्रम राबवाल तेव्हा ही जी तुमची संस्था आहे ती नक्कीच अजून 10 पट पुढे जाईल. कारण त्यांच्याकडे जरी तुमच्या इतपत एक्सपिरियन्स असला तरी त्यांच्या इकडे नाविन्य आहे, इनोव्हेशन्स आहे आणि त्यांना तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगताय की आम्हाला आमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे तेव्हा आम्ही तुमच्या प्रायव्हसीमध्ये नाही येत आहोत. प्रत्येकाला आज प्रायव्हसी पाहिजे असते जी गरजेची आहे. आज तुम्हालाही तुमची प्रायव्हसी जपणं म्हणजे बेडरूममध्ये जाणं का नाही. प्रायव्हसी जपणं म्हणजे मला स्वतःला माझा निवांत 5 मिनिट वेळ तरी मिळाला ना तरी मी माझ्या मानसिक आरोग्यावर विचार करू शकते. आज जर मी थकलेली असेल, आज जर मी डिस्टर्ब असेल, आज जर मला स्वतःलाच समजत नसेल की माझं आयुष्य कुठे चाललं आहे किंवा मी कुठल्या पद्धतीने जाऊन विचार करते आहे तर मी माझ्या मुलांना काय सांगणार, मी माझ्या मुलींना काय सांगणार. आणि सगळ्यात आत्ताचा जो इम्पॉर्टंट गोष्ट की आज पॉर्न बघण्याचा प्रकार मुलांमध्ये मुलींमध्ये वाढला आहे. भले आपल्याला वाटत असेल, प्रत्येक आई वडिलांना असंच वाटत असतं नाही माझी मुलगी त्यातली नाही, माझा मुलगा त्यातला नाही. पण बिलीव्ह मी ही जी उत्सुकता असते ना ती फार भयंकर असते, जी तुमच्या नकळत त्याला एका कोणत्या तरी भयानक गोष्टीकडे घेऊन जाऊ शकते. तर हे जे सेक्सचे ज्ञान आहे किंवा मासिक पाळीचं जे ज्ञान आहे ते तुमच्या मुलींना आणि मुलांना योग्य वेळ आल्यावर देणं आणि ते तुमच्याकडून देणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही त्यांच्या जास्त जवळचे आहात. पण आपण आज काय करतो माहिती आहे, मी बहुतेक पालकांना हे करताना बघते आहे की माझा ना मुलगा असं वागतो आहे, जरा तू त्याच्याशी बोलशील का, तू त्याच्या फार जवळची आहेस ना मग तू त्याच्याशी बोल, किंवा तू त्याच्या फार जवळचा आहेस ना मग तू त्याच्याशी बोल. का जर आई वडील म्हणून तुम्ही त्याला जन्म दिला आहात, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. त्या मुलाने सगळं काही शेअर तुमच्याशी केलं पाहिजे, ना की त्याच्या काकाशी, मामाशी, मामीशी, कोणत्याही चोखड मैत्रिणीशी, मित्राशी. कारण तुमच्या इतकं त्याचं प्रामाणिकपणे चांगलं होणं दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच नाही जमणार आणि ते नाही जमत. त्यामुळे हे सगळे जे इतके म्हणजे खूप सिरियस टॉपिक आहे ते तुम्ही तुमच्या मुलांशी पहिलं बोलणं फार गरजेचं आहे. आणि एक सगळ्यात अतिमहत्त्वाचं की मुलींना शिकवण्यापेक्षा आधी मुलांना शिकवा. मुलींना सांगणं असे कपडे घाल, तसे कपडे घाल, समाजात या पद्धतीने वावर किंवा असंच बोल, असंच वाग, असंच जेवण कर, मग तुला पुढे जाऊन चांगलं स्थळ मिळेल. त्यापेक्षा तुमच्या मुलांना शिकवा मुलींची रिस्पेक्ट कशी करायची आहे. मुलांना पण साच्या घरात बोलवा. मुलांना पण सांगा की तुला तुझ्या बहिणी इतकंच दुसऱ्या मुलींचं, दुसऱ्या स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं किती गरजेचं आहे. कारण हा फक्त मुलींचा विषय नाही आहे, हा मुलांचाही विषय आहे. आज मुलांना काहीच बोललं जात नाही. आज जेव्हा रेप केसेस होतात, जेव्हा मुलींवर काही अत्याचार होतो तेव्हा एक तिच्याकडे पीडिता म्हणून बघितलं जातं, त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून पहिल्याच दृष्टीने का नाही बघितलं जात. ही जी भावना आहे ती मुळात निर्माणच घराकडून होते. समाज, शाळा, शासन, सरकार किंवा तुमची संस्था ही फार नंतर येईल. त्याचं शिक्षण त्याचं बाळकडून
मुलाला घरातूनच दिलं गेलं पाहिजे आणि मग ते समाजात पेरलं जाईल. आज तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या डोक्यात, बुद्धीत, मनात, हृदयात हे बिंबवलं पाहिजे की तू आयुष्यात कितीही मोठी व्यक्ती झालीस तरीही जर तुला माणूस म्हणून जगता नाही आलं तर त्या मोठेपणाला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. आणि जेव्हा एक माणूस म्हणून जगणं म्हणजे बावळट म्हणून जगणं नाही. जेव्हा एक शांत माणूस, जेव्हा एक माणूस जो सगळं शांतपणे ऐकून घेतो आहे, प्रत्येक परिस्थितीला धीराने सामना करतो किंवा तो जास्त आवाज करून बोलत नाही किंवा तो जास्त समाजात त्याचा वावर नसतो, कधी कधी अशा माणसाला आपण बावळट म्हणून सुद्धा हिणवलं जातं किंवा त्याला काही बुद्धी नाही आहे असंही हिणवलं जातं. पण बिलीव्ह मी, तुम्हाला तुमचा सक्सेस किंवा तुमचं इंटेलिजंट किंवा तुमचं ज्ञान हे जगासमोर मांडण्यासाठी प्रत्येक वेळेला ओरडायची गरज नसते. शांतपणे सुद्धा गोष्टी सांगता येतात आणि जिथे शांतपणे गोष्टी सांगितल्या जातात ना तर समोरच्याला जास्त कळलं जातं. पण आपल्याला काय वाटतं की आपण जितक्या ओरडून सांगू, जितका आपण एका गोष्टीचा बाऊ करू आणि जितकी गोष्ट आपण समाजात पसरवू तेव्हा ती लोकांच्या डोक्यात घुसणार, तर ती तशी नाही घुसत. आपण प्रत्येकाला शांतपणे त्याला समजेल अशा भाषेत सांगणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला भरपूर काही सांगायचं होतं, भरपूर काही शासनाचे, कायद्यांचे तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे होते. पण मी माझं शेवट एका महत्त्वाच्या गोष्टीने करेन की माणूस, स्त्री असू दे, पुरुष असू दे, तो शिकलेला असू दे किंवा न शिकलेला असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, खालच्या जातीचा असू दे, वरच्या जातीचा असू दे, जेव्हा त्याच्या आयुष्याची वजाबाकी शून्य होते तेव्हा या 9 शक्ती त्याच्या कामाला येतात. या 9 शक्ती, पहिली शक्ती तुमचं सामर्थ्य. आता सामर्थ्य म्हणजे प्रत्येक वेळेला मी नगरसेविकाच असली पाहिजे, मी पदाधिकारीच असली पाहिजे नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा किती कठीण परिस्थितीला सामोरा गेला आहात, त्याच्यातून बाहेर आला आहात, म्हणजे येणाऱ्या 10 परिस्थितीला सुद्धा तुम्ही सामोरं जाऊ शकता. तेव्हा त्या तिसऱ्या आलेल्या वाईट परिस्थितीमध्ये हार मानू नका. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, पण ते फक्त तुम्ही ओळखायला पाहिजे. दुसरी शक्ती क्षमा. आज आपण लोकांना माफ करत नाही. 10-10, 12-12, 15-15 वर्ष अधिक मरेपर्यंत एखाद्याच्या विषयी मनात अडी करून ठेवतो. समोरच्याला क्षमा करायला सांगा. माझ्या वडिलांनी सांगितलं, तुझ्या बाबतीत जे काही केलं आहे लोकांना, त्यांना क्षमा कर. कारण तू जोपर्यंत त्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत तुला आयुष्यात पुढे काय करायचं आहे ते तुला कळणार नाही. कारण त्यांचा राग तुझ्या डोक्यात असणार आणि तो राग म्हणजे तुझ्या डोक्यातला शैतान. तू काहीतरी विपरीत पाऊल घडवणार. लोकांना क्षमा करायला शिका, कितीही त्यांनी तुमचं वाईट केलं असू दे. कारण प्रत्येक वेळेला गोष्ट 2 माणसांमधली नसते, बहुतेकदा गोष्ट तुमच्यात आणि देवात असते. आणि जेव्हा ती गोष्ट तुमच्यात आणि देवात जाते ना तेव्हा त्या गोष्टीला जस्टिस, त्या गोष्टीला न्याय लवकर मिळतो आणि तो मिळतो. याचबरोबर दुसऱ्यांना जेव्हा क्षमा कराल तेव्हा स्वतःलाही क्षमा करायला शिका. मी आयुष्यात कोणती चूक केली तर त्याच्यामध्ये आपण आपलाच पण आपल्याला खात असतं. शिट यार, मी असं कसं केलं, माझ्याने असं झालंच का, मी अशी बोललीच का, मी हे केलंच का, मी हे नव्हतं करायला पाहिजे होतं. झालं ते, जी गोष्ट झाली ती कोणीच नाही बदलू शकत. आता काय करायचं आहे त्याच्यावर विचार करायचा, म्हणजेच आपल्या स्वतःला क्षमा करणं. जेव्हा आपण स्वतःला क्षमा करतो तेव्हाच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. तिसरी गोष्ट, संयम. आयुष्यात तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या समाजासाठी
अगदी कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करायचं असेल ना तर संयम फार महत्त्वाचा आहे. घाईघाईत अगदी तावातावाने घेतलेला निर्णय फार धोकादायक असतो. संयमाने हळूहळू एक एक पाऊल पुढे टाका. हॅलो, आपल्याला जे करायचं आहे 6:45 पोहोचतो. विचारा, भले ऑफिसला. वेळ लागू द्या. बुके घेऊन म्हणजे मी म्हणेन की एका मिनिटात माझं काम झालं आहे. बुके आणलं आहे, एका गुरुवांकडे आहे. मिनिटात उद्ध्वस्त झालं आहे, पण माझ्या कामाला संजय 10 गुरु. दिवस लागले आहेत, पण ते काम माझ्या तेवढे बुके घेऊन. आयुष्यभरासाठी चांगल्यासाठी झालं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. एक मला माहिती नाही, मी जर कार्यक्रमावर संजय तिसरी गुरुवार शक्ती मुख्य आहे संयम. पहिली शक्ती दुसरी थोडं गणित का बोलताय? पहिली शक्ती, दुसरी, तिसरी, चौथी सक्रियता. आपण बहुतेकदा आपल्या आयुष्यात काहीतरी ठरवतो की मला हे काम करायचं आहे, मला हे करायचं आहे, किंवा मला ह्या समाजात जाऊन मला इकडे काहीतरी करायचं आहे. पण बहुतेकदा ना आपल्या महिलांसाठी ते स्वप्नच राहतं. आपल्या कामाच्या गराड्यातून घराकडे लक्ष देत असताना किंवा आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण आपली स्वप्न, आपली जी ध्येय आहेत ते आपण करतच नाही. पण ते तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही त्या ध्येयांप्रती, त्या कामाप्रती सक्रिय राहाल. जर कोणाला, मी जर उदाहरण घेतलं की भंडारी समाज संस्था याच्यामध्ये जर कोणाला एखादं चांगलं काम करायचं आहे तर तो विचार फक्त इथे आणून चालत नाही, इथे ठेवून चालत नाही, तो इथे सुद्धा आला पाहिजे. आणि बरीच कामं विश्वास ठेवा ही लगेच नाही होत. जसं मी आधी म्हणाले, खुर्ची कोणीही देत नाही. ती तुमची खुर्ची, तुमचं स्थान स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आणि म्हणून ती सक्रियता, त्या कामांप्रती मला कोणाकोणाला भेटावं लागेल, मला कोणते स्किल्स जोपासावे लागतील. तुम्ही शिकलेला असाल नसाल, तुमचं वय काहीही असेल, तुमच्या शिकण्याला कोणाचाही प्रतिबंध नाही आहे. तुम्ही कधीही कुठेही जाऊन कोणतंही शिक्षण घेऊ शकता. त्यासाठी स्वतःला कधीच कमी लेखू नका. माझी मुलं काय म्हणतील, माझा नवरा काय म्हणतील, आजूबाजूची काय म्हणतील, माझी सोबत मैत्रीण काय म्हणेल, काही विचार करू नका. कारण जेव्हा तुम्ही काहीतरी एक चांगलं काम कराल ना तेव्हा हेच सगळे जणांना तुमच्या भिंतीला तिथे उभे असतील. लिहून ठेवा. म्हणून चौथी शक्ती आहे सक्रियता. पाचवी शक्ती आहे भक्ती. भक्ती म्हणजे फक्तच देवाची भक्ती नाही. आपण आपल्या आयुष्यात आपल्या जवळची जी माणसं आहेत, आपली माणसं आहेत, जी आपल्या सुखदुःखात, आपल्या अडीअडचणी, आपल्यासाठी रात्री 3 वाजता सुद्धा उभे राहिले आहेत, त्यांच्या प्रती एक डिवोशन, एक भक्ती असणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर त्या माणसांचा एक प्रकारे सन्मान केला, सन्मान करणं म्हणजे फक्त काहीतरी त्यांना देणं असं नाही. कारण बरेच असे आपल्यावर ऋण असतात लोकांचे, जे आपण आपल्या कातड्यांचा जोडवं जरी केलं आणि त्यांना घातलं ना तरी ते भेटू नाही शकत. अशी बरीच माणसं आपल्या आयुष्यात आहेत, माझ्या आहेत, ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे. तर त्यांचं एक त्यांच्या प्रती एक डिवोशन असणं, भक्ती असणं, त्यांचं गुण एक मनात सतत जपत राहणं की येस हा माणूस तेव्हा होता म्हणून ते आज इथे आहे, ही भावना आपल्या मनात असणं फार गरजेची आहे. आपण यांना लगेच विसरून जातो. चल ठीक आहे, छोटं तर काम केलेलं ना, पण तेव्हा जेव्हा मी रस्त्यावर राहत होते तेव्हा बिल्डिंगमधल्या सिक्युरिटी गार्डच्या बायकोने मला जेवण आणून दिलेलं. आज त्या सिक्युरिटी गार्डच्या बायकोचा सत्कार मी एका कार्यक्रमामध्ये केला. तिथे CID लोक आलेले, तिथे लॉयर्स होते, पण ती जाण माझ्यामध्ये होती की जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा ती बाई माझ्यासाठी होती, जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तिने माझी तळमळ बघितली. तर तुमच्या आयुष्यात कोणी छोटीशी का मदत केली असेल तुम्हाला, त्याची जाण
रागाचं प्रतीक आहे, ती शक्ती कशी होईल? पण लक्षात ठेवा, राग जी अग्नी असते ना, ती जर घरही जाळू शकते आणि चुलीमध्ये जाऊन ती माझ्या पोटाची भूक सुद्धा शमवू शकते. तुमचा राग प्रोडक्टिव्हिटीसारखा असला पाहिजे. ती आपल्याला जी जेवण बनवण्यासाठी मदत करते त्या अग्नी देवतेसारखा तुमचा राग असला पाहिजे, ना की जो सगळं उद्ध्वस्त करतो त्या आगेसारखा तुमचा राग असला पाहिजे. माझ्यासाठी, माझ्याबद्दल जर कोणी वाईट करत असेल तर मला राग येणं गरजेचं आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी जर कोणी वाईट नजरेने बघत असेल, कोणी वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मला त्या अधर्माचा नाश करण्यासाठी राग येणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या जो प्रकार घडला आहे त्या विरुद्ध तुम्ही लढू नाही शकत. प्रभू रामचंद्रांना पण कधी ना कधी राग आलेला आणि त्या रागाचं रूपांतर रावणाचा वध झालेला. प्रभू श्रीकृष्णांना सुद्धा राग आलेला आणि कंसांचा वध झालेला. कारण कधीतरी हा राग येणं आणि तो योग्य वेळी, योग्य कारणासाठी येणं आणि तो योग्य तऱ्हेने मांडणं फार गरजेचं आहे. म्हणून 6वी शक्ती आहे राग. पहिली शक्ती, मला आवाज येत होता मॅडम. पहिली शक्ती, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वं प्रसंगावधान. आपल्या आयुष्यात आपल्याला माहिती नसेल की इथून बाहेर पडल्यानंतर माझ्या आयुष्यात काय घडणार आहे किंवा मला कोणत्या विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागेल. त्यासाठी प्रसंगावधान राखणं फार गरजेचं आहे. आपण महिला बहुतेक वेळेला शारीरिकपणे समोरच्याचा सामना नाही करू शकत. म्हणून आपल्याला युक्तीने समोरच्याचा सामना करणं गरजेचं आहे. आणि ती युक्ती म्हणजे फक्त समोरच्याला फसवणं नाही. जर माझ्याबद्दल कोणी वाईट करण्याचा प्रयत्न करतो आहे, जर माझ्यावर काही हल्ले होत असेल बाहेर जाऊन अनावधानाने, तर मला त्याचा सामना युक्तीने करता आला पाहिजे. त्यासाठी शासनाची प्रत्येक हेल्पलाईन, तुमच्या बेस्ट फ्रेंडचा, तुमच्या आईचा, तुमच्या रिलेटिव्हचा नंबर तिथे नसेल तरी शासनाच्या प्रत्येक हेल्पलाईनचा त्यांच्या नावासकट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असणं, स्पीड डायलवर असणं फार गरजेचं आहे. तुमच्या मुलींच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते हेल्पलाईन नंबर असणं फार गरजेचं आहे. आता इथे कोणी म्हणेल की हे नंबर वर्क नाही करत आहे, पण हे नंबर मी संस्थेला रिक्वेस्ट करू इच्छिते की ते ऑफिशियल नंबर काढावे आणि आपल्या समाजातल्या महिलांना द्यावे. त्या ऑफिशियल नंबरने मला मदत केली, मला शासनाच्या प्रत्येक व्यक्तीने मदत केली, मला सरकारच्या प्रत्येक व्यक्तीने मदत केली, मला कोर्टाच्या प्रत्येक व्यक्तीने मदत केली, मला पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीने मदत केली. हे सांगत असताना मी हेही सांगेन की ती मदत मागत असताना मी फर्म होते. मी कोणताही अत्याचार सहन केला नाही, मी कोणत्याही दबावाला बळी पडले नाही, मी कोणत्याही आवाजाला बळी पडले नाही. मलाही ओरडण्याचा प्रयत्न केला गेला, मलाही घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला, माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पण मी तिथे एक शिकलेली सोफेस्टिकेटेड मुलगी म्हणून गेली, ना की अबला नारी म्हणून गेली. माझ्यावर जरी अत्याचार झाले असले तरी मी एक सुशिक्षित महिला आहे. मला कायदे कळतात, कायद्याचं पुस्तक माझ्या हातात होतं आणि ते घेऊन मी सगळीकडे फिरत होते. मी वकिलाला माझा फायदा घेऊन दिला नाही, मी पोलिसांना माझ्या त्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन दिला नाही. मी माझी लढाई स्वतः लढली, पुस्तकं वाचली, गुगल सर्च केले आणि सोशल मीडियाचा वापर मी ह्या पद्धतीने केला. तर तुमच्या मुलांना सोशल मीडियाचा वापर ह्या पद्धतीने सुद्धा करता येतो. फक्त सोशल मीडिया एंटरटेनमेंट नाही आहे, तो एंटरटेनमेंट म्हणून बघितला जातो. म्हणून
तुमची मुलं पण त्याकडे वळणार. आज इथे बऱ्याच जणांची, मी पुढच्या शक्तीकडे येण्याआधी एक महत्त्वाचं उदाहरण माझ्या लक्षात आलं. आज तुमच्या कित्येक जणांच्या सुना असतील, नातवंडसुद्धा असतील, किंवा तुमच्या मुलांचे बाळसुद्धा असेल. जेव्हा आपण म्हणतो की माझा टीनेजर मुलगा मोबाईल जास्त वापरतोय, ही सगळ्या पालकांची समस्या आहे. आजकाल सगळे मोबाईलमध्ये आहेत. जेव्हा लहान बाळ जेवत नाही आहे तेव्हा आपण आयाच मोबाईल देतो. जेव्हा आपल्याला आपल्या बहिणींशी, आपल्या कलिगशी किंवा आपल्या नातेवाईकांशी फोनवर बिनदिक्कतपणे बोलायचं असतं तेव्हा आपल्या लहान मुलांना मोबाईल आपणच देतो. मग ही चुकी कोणाची? तुमच्या मुलांची की तुमची? फक्त मुलाला जेवू घालण्यासाठी मोबाईल देणं हा जो आज सो कॉल्ड एक ट्रेंड बनलेला आहे, तो बंद करून खूप साऱ्या इतर ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्या आम्ही आमच्या पॅरेंटिंगच्या सेशन्समध्ये समजावतो, त्यांना सांगतो. जेव्हा मी गर्भसंस्कारचे प्रोग्राम घेते तेव्हा तिथूनच मुलांचं एक पोषण वातावरण कसं निर्माण करायचं ते धडे दिले जातात. आणि खूप साऱ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आपणच ज्या ट्रेडिशनल किंवा मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपणच हे ट्रेंड आणतो आणि नंतर आपली मुलं त्याला हवी होतात तर आपणच त्याचा बाबा करतो. तर त्यामुळे ह्याच्याकडून डिस्ट्रॅक्शन आपल्यालाच व्हायला पाहिजे. पहिली शक्ती मी विचारणार तुमचं लक्ष तिथं मला पाहिजे, कारण मी इथे फक्त अशीच नाही आले, मला काहीतरी मेसेज देऊन जायचा आहे. पहिली शक्ती, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी शक्ती. आठवी शक्ती शांतता. आपल्याला कधीही आपण भरपूर उतावळ झालेलो असतो आयुष्यात. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, अगदी रात्री झोपेत सुद्धा सकाळी दादा काय करायचं, किंवा सकाळी मला किती वाजता उठायचं आहे, माझ्या मुलांना किती वाजता उठायचं आहे, माझ्या नवऱ्याला किती वाजता उठायचं आहे. इनफॅक्ट तुमच्या डोक्यातही मला सकाळी किती वाजताची ट्रेन पकडायची, मला काय करायचं आहे. इथून थोडासा वेळ काढून आहे ना आयुष्यात 5 मिनिटाची स्वतःसाठी शांतता फार गरजेची आहे, फार गरजेची आहे. तुम्ही मला दिला काय जाते बोलायला, मला 26 तास इथे मिळत नाहीत, 26 तास पण मला कमी पडतील एवढं माझ्या डोक्यावर काम आहे. पण ते 24 तास जर दिवसाचे तुम्हाला चांगले घालवायचे असतील तर ते 5 मिनिटं शांतपणे स्वतःसाठी विचार करणं फार गरजेचं आहे. ते विचार करताना माझं आरोग्य कसं आहे, मला कोणत्या व्याधी जडल्या आहेत का ज्याच्यावर मी विचार करायला पाहिजे, मी कोणत्या माझ्या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करते आहे जेणेकरून उद्या माझ्याच कुटुंबाला त्रास होणार आहे. आज मी मानसिकरित्या खालावलेली आहे का. आता मानसिकरित्या खालावणं म्हणजे वेळ लागणं नाही. आपण भरपूर कामात असतो तेव्हा कधी कधी आपणच म्हणतो की आता माझं डोकं चालत नाही आहे, मला शांतता पाहिजे. तर ती शांतता दुसऱ्यांकडून मागण्यापेक्षा स्वतःच स्वतःला दिलेली फार चांगली आहे. म्हणून ही 8वी शक्ती आहे शांतता. आणि 9वी सगळ्यात महत्त्वाची शक्ती आहे सन्मान. आज आपण सगळे सन्मान घ्यायला बघतो, पण जेवढा सन्मान, जेवढा रिस्पेक्ट आपण दुसऱ्याला देणार तेवढाच आपल्याला मिळणार. म्हणून आपण कुठेही गेलो, कुठूनही आलो किंवा कोणत्याही व्यक्तीपुढे गेलो त्याचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि तो फक्त वरवर नाही, म्हणून चांगलं चांगलं बोलायचं, ही का आली आता बोलायला, मला किती काम आहे, किंवा हिला काय जातं आता बोलायला, ही बघ कशी वागते, हिची बघ साडी कशी आहे, हिला बघ काही कळतच नाही, हिचं घर कसं आहे, हिचं किचन कसं आहे.
आयुष्यात काय चाललं आहे याची किंचित सुद्धा जाणीव नसते. आपल्याला असं वाटतं की आपल्याला समोरच्याबद्दल सगळं माहिती आहे, पण आपल्याला किंचित सुद्धा माहिती नसते की तो कोणत्या सिच्युएशनमधून जातो आहे, त्याच्या घरात किती बिकट परिस्थिती असेल, त्याच्या आयुष्यामध्ये किती टेन्शन असेल. आणि एक माणूस म्हणून आपणच एका माणसाचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि तो सन्मान आपण स्वतःसाठी देणं पण फार गरजेचं आहे. आज जर 1.5 लाख ऑडियन्समध्ये माझा सन्मान होत नसेल तर मी तिथून निघून जाईल, पण या 100 माणसांमध्ये जर माझा सन्मान होत असेल तर मी इथे 6 ताससुद्धा व्याख्यान द्यायला तयार आहे. अशी स्वतःची पर्सनॅलिटी निर्माण करणं फार गरजेचं आहे. काल मला मैकर मॅडम फार फोन करत होत्या. मी मंत्रालयामध्ये होते. मंत्रालयामध्ये मी नाव नाही घेणार, त्या मंत्र्यांच्या पीएला सांगितलं मला ही वेळ दिलेली, आज मी तुमच्यासाठी 1 तास थांबले. काल मी त्या मंत्र्यासाठी 15 मिनटंसुद्धा थांबले नाही. मी सरळ सांगितलं मला 12:30ची अपॉइंटमेंट दिलेली, आता 12:45 वाजले आहे, मला जर नेक्स्ट 5 मिनिटात आतमध्ये घेतलं नाही तर मी इथून जाणार, माझं काम नाही झालं तरी चालेल. इतका स्वतःचा सन्मान तुम्हाला राखता येणं फार गरजेचं आहे. आता मी समजू शकते त्यांना खूप कामं आहे, त्यांच्या डोक्यावर फार भार आहे, पण जेव्हा मी डोळ्यासमोर बघते आहे की रेफरन्सने माणसं जात आहे, पण ऑलरेडी अपॉइंटमेंट दिले त्याला अपॉइंटमेंट नाही मिळत आहे, तर हा माझा तिथे डिसरिस्पेक्ट आहे आणि तो मी कदापिही टॉलरेट नाही करणार. पोलीस स्टेशनला जेव्हा DCP माझ्यावर ओरडत होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी एक सुशिक्षित महिला आहे, कंपनी सेक्रेटरी आहे आणि तिच्याशी तुम्ही इतक्या मोठ्या आवाजात नाही बोलू शकत. तुम्ही शांतपणे बोला, तुमचं जे काही म्हणणं असेल ते सगळं ऐकून घ्यायला मी तयार आहे, पण मी तुमचा डिसरिस्पेक्ट सहन करणार नाही. आणि इतपत आपल्या समाजातल्या मुली सक्षम व्हाव्यात, त्यांनी आलेल्या परिस्थितीला डील करावं, इतकी सक्षमता त्यांच्यात यावी, यासाठी तुम्हाला कार्यरत होणं फार गरजेचं आहे. कारण माझ्या पाठीमागे माझे आई वडील मानसिक, शारीरिक या सगळ्या सर्वतोपरी तर माझ्यासाठी सक्षम आहे. तू आज जा, आम्ही उभे आहोत, समाज आम्हाला काहीही बोलेल आम्ही बघून घेऊ, पण तुझं सक्षम असणं आमच्यासाठी फार गरजेचं आहे. आज आपण समाज काय बोलेल हे फार मनाला लावून धरतो, पण खरं सांगू समाजाला तुमची काहीच पडलेली नाही. तुम्ही जगाल, मराल, 13 दिवस रडतील आणि बाजूला होतील. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घराला, तुमच्या मुलांना सांभाळणारं कुणीच नाही आहे. त्यामुळे त्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य सक्षम असणं, तुमच्यामध्ये एक प्रसंगावधान असणं, एक ती समयसूचकता असणं आणि आपल्या मुलांशी ट्रान्सपरंटली कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे. नाहीतर आज समाज फार भयानक पद्धतीने, भयानक दिशेने कुठेतरी दुसरीकडे वळतो आहे. तिथे आपली मुलं मुली ट्रॅप होऊ नयेत, आपली मुलं मुली त्या सगळ्या चक्रव्यूहाला बळी पडू नये आणि आपली मुलं मुली समाजात, शासनामध्ये, अगदी भारतीय इंटरनॅशनल लेवलवर त्यांच्या नावाने स्वतःचं स्थान निर्माण करायला पाहिजे. ही जर तुमची इच्छा असेल तर ते बाळकडून घरातून येणं फार गरजेचं आहे. त्याची अपेक्षा शैक्षणिक संस्थाकडून, कोणत्याही NGO कडून किंवा सरकारकडून नसावी. एवढं बोलून मी इथेच थांबते. मला आशा आहे की हे मी जे सगळं मांडलं आहे, काही गोष्टी काही जणांना पटल्या असतील, काही नसतील पटल्या, काही जर मी इथे कोणाचा अनावधानाने अपमान केला असेल किंवा तुमच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे जर काही 2 शब्द इथे तिथे झाले असतील तर मी माफी मागते आणि मी माझ्या भाषणाला इथेच पूर्ण विराम देते. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्हाला भेटलं. पण तुम्हाला ताईने सांगितलं आत्मा जो मुद्दा होता तो जास्तच लक्षात घेतला. तुम्ही सर्व शांत आहे. तुम्ही जायची काय का ठीक आहे. बघा की ताईने बऱ्याचशा स्टेप दिल्या आहेत आणि ते प्रत्येकाच्या कौटुंबिक वैवाहिक जीवनामध्ये फार सुंदर उपयोगी पडण्यासारखं आहे. तर ताईने सांगितलं की आपल्या मुलांचं भवितव्य आपणच घडवत असतो, आपणच घडवत असतो.
कारण काय होतं की मुलगा मुली कुठची चूक करत असताना सर्वप्रथम आईला सांगते आणि आई कळत नकळत सांगून जाते की तुला ते माहीत नसतं. मुलींची पण बऱ्याचशा गोष्टी जे आताचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि आम्ही पण समाजामध्ये बोलतो आणि बऱ्याच जागेत होते ही गोष्ट लक्षात येते. प्रत्येक मुलीने चूक करताना आईला काहीतरी एक हँड दिलेली असते, आई हे करते. पण त्यावेळी तुम्ही सांगता जो बहीण आहे ते ऐकायचं नाही, तुला काही नको, लोकांचं काही नको. पण त्यावेळीस ती चूक तिला जर समजून सांगितलं असेल तर तुमची ही मुलगी किंवा मुलगा अशी चूक करणार. दुसरी गोष्ट, आज ताईने बरेचसे मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. आज सर्व काम तुमचं पूर्ण झाल्यानंतर रात्री अंतरावरला लेटत असताना जरा 5 मिनिटं शांत बसा. जे काही आज तुम्हाला एवढ्या अर्धा पाऊण तासामध्ये जे काही तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे तो खरोखरच अंमलात आणता येईल का आणि याचा भविष्यामध्ये कधीतरी उपयोग होईल का? मग तो आपल्या स्वतःसाठी असेल, समाजासाठी असेल, आपल्या परिवारासाठी असेल, या गोष्टीचा नक्कीच अप्लाय करा. ताईने सांगताना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आपण प्रत्येक गोष्ट आणखी एक तुम्हाला छोटासा मुद्दा सांगेल की ज्यावेळी खरोखरच आपण सर्व वृद्धाश्रमाकडे जातो, जे मुलं बाळ आपल्याला वृद्धाश्रमामध्ये ठेवत आहे, पण ह्या गोष्टीवरती आपण विचार करतोय की ज्यावेळी आपल्याला काहीतरी चांगला जॉब आणि चांगला इन्कम, चांगला बिझनेस असण्यासाठी आपण मुलांना पण पाळण्या घरात ठेवलं ना, मग त्यांचं कुठे असतं? मग त्यांना आपण वेळ देऊ शकलो नाही. काही मुलांवर संस्कार आईचे जास्त झाले पाहिजे, वडिलांचे जास्त झाले पाहिजे. आपण आई मुलांपासून लांब जातो, त्यांना जो पाहिजे तो वेळ आपण देत नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम समाजामध्ये निर्माण झाले. जो प्रेम, माया, दया, अनुकचूक आहे तो आई वडिलांचा फार कमी होत चालला आहे. मुलं दुसऱ्या जागेवरती टर्न होत आहे, दुसरा मार्ग आत्मसात करत आहे. आज आपल्याकडे वेळ फार पुष्कळ आहे, म्हणजे बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण चर्चा केली असती. नक्की पुढच्या टायमाला ताईने सांगेल की महिलांसाठी 5 असं सेक्शन आपण ठेवू शकतो आणि गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा ताईने 2-4 मुद्दे आहेत ते ज्यांना वेळ नाही, कारण त्याच्यावरती ते जास्त बोलू शकले असते. कारण 2-3 मुद्दे जे सांगितले तुम्हाला बरोबर गरजेचं आहे आणि त्या सेक्शन जर आपण कदाचित ठेवलं तर येणाऱ्या ज्या तुमच्या 10 वर्षाच्या नंतरची जी मुली आहेत त्यांना त्यांच्याबरोबर आणणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्यावर ते संस्कार होणं गरजेचं आहे. तर आपण काहीतरी एक वेगळ्या प्रकारची क्रांती करू शकतो. नारी शक्ती काय ती जागी होते आणि त्याच्यासाठी आमचं समाजाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि ती वसई तालुक्यापासून आपण नक्कीच सुरुवात करू. थँक्यू. त्याबद्दल जास्त वेळ घेणार नाही. ताईंचे खूप खूप आभार आहे. मुलाचं मार्गदर्शन काही लोकांना समजलं पण नसेल काही, कारण त्याने त्यांच्या अनुभवातले शब्द जास्त वापरलेले आहेत. कारण ज्यावेळी परिस्थिती ज्यावेळी प्रत्येक माणसावरती येते आणि ज्या स्टेपला जे अनुभव येतात ते इथूनच बोलले जातात. पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकातलं ज्ञान असतं तेच शब्द वापरण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु इथून आलेले शब्द ते लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. तर ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा. जास्त वेळ घेणार नाही आहे. मी साहेबांना अशी विनंती करून आमच्या संस्थापक अध्यक्ष दादांना अशी विनंती करतो तुम्ही 2 शब्द आभार व्यक्त करून, कारण अर्धा तास आपल्याला वेळ राहील नाही कॉलचा, तर संपूर्ण ताई बोलणार द्या. ताईंना रजा देतो आज. साहेबांनी 2 शब्द मांडून नमस्कार. मला म्हणजे ताईंचं आभार मानायला पाहिजे, कारण मुंबईवरनं येऊन तुम्हाला अमुक्याचं मार्गदर्शन केलं. त्या 1 तास इकडे तुमची वाट बघत थांबल्या, त्याबद्दल आम्ही ताईंची थोडं दिलगिरी व्यक्त करतो. थोडं 2च मिनटं बोलते. प्रथम वंदनीय आमचे सर्वांचे टेंबोलकर साहेब यांना वंदन करून आज उपस्थित आपली कमिटी आणि तुम्ही सर्व माता भगिनी यांना नमस्कार करतोय. आता आम्ही महिलांसाठी ताईने आता सांगितलं तसं आपण 3 बचत गट चालू केलेले आहेत आणि आपण आज 2 बचत गटाची ओपनिंग करतोय. एक नालासोपाऱ्याला कोकण स्वामी हा बचत गट, दुसरा विरारला साई सखी हा दुसरा बचत गट. म्हणजे आपले टोटल 5 बचत गट आज ओपन झालेले कोणाला नाही. आणि तुमच्या महिलांच्या ज्या अजून अडचणी काही असतील, तुम्ही अजून काही कार्यक्रमाला थोडंसं याला मागे पुढे करताय, तर महिलांचे कार्यक्रम असो, पुरुषांचे असो, भंडारी समाजाच्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं जसं आपण पुरं वसईभर भंडारी समाज विखुरलेला आहे, पण आपण आज 100-125 तिथे महिला आहेत, तर जास्तीत जास्त महिला पुरुष कसे आपण एकत्र करू. कारण एक बडोळ काकांचं उदाहरण घ्या. आज जवळजवळ 125 पर्यंत सभासद त्यांनी पुरा वसई तालुका फिरून एक चप्पल झिजून तयार केलेले आहेत. तर तुम्ही पण प्रत्येकाने आता एप्रिलपासून आपण मार्चच्या एंडला सभासद नोंदणी परत चालू करतोय. आपल्या परिचयाच्या
आणि किंवा आपण स्वतःच जर सभासद झालेला नसाल तर सभासद व्हा आणि थोडंसं आपलं मंडळ भक्कम करून पुढच्या वेळी मोठा हॉल घेऊन हळदी कुंकूच कार्यक्रम काय अजून थोडंसं त्यांचा उद्देश होता खेळ पैठणीला करूया हे करूया पण तुम्ही जर लेट येत असाल तर ते कार्यक्रम होणार नाही. काही खेळ ठेवले होते पण काही नाही, पण त्याचं थोडंसं कुठेतरी त्याला कसं करा 7 वाजता इथे हॉलमध्ये दुसरा कार्यक्रम आहे. तर एवढं मी बोलून थांबतो, कारण काही थोडंसं क्षमा मागतो त्याच्यासाठी लेट झाला आहे. तुम्ही लेट आल्यामुळे लेट झाला, एवढं बोलून थांबतो. नाही बदल सर्व उपस्थित आपल्या संस्थेच्या मान्यवरांचे नावाने सर्वांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला सर्व आपल्या तालुक्याची कमिटी उपस्थित होती आणि महिलांना परत एकदा महिला दिनाच्या आदेश दिले जातो आणि पुढील कार्यक्रम संपन्न करावा